नमस्कार, मी नंदकिशोर चोपडे, पोकार सीड्स कंपनी प्रतिनिधी। आपण कळस लाईव्ह डेमो प्लॉटमध्ये आपण जे वाण बघतोय हे पोकार सीड्स कंपनीचं पोकार कांचन मक्याची वाण आहे। या वाणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे वाण टोटल याला कंपल्सरी 2 कणस येतात। 2 कणस येऊन दोघेही कणस पूर्ण वरपर्यंत भरले जातात आणि त्यामुळे उत्पन्नाला खूप चांगली व्हरायटी आहे। आणि या वाणाचं प्रत्येक विशेष म्हणजे त्याचं पान आहे, पानाची साईज पण खूप रुंद आहे, त्यामुळे मुरघासासाठी सुद्धा चांगली आहे। खालपासून वरपर्यंत पूर्ण हिरवी गार झाड राहतं। जोपर्यंत पूर्ण झाड परिपक्व होत नाही तोपर्यंत पूर्ण याचं हिरवगार राहतं, त्यामुळे मुरघासाठी सुद्धा चांगली आहे। मुरघासाठी साधारण 25 ते 30 टनापर्यंत आपण एकरी उत्पन्न भेटतं आणि जर दाण्यासाठी घेतलं तर दाण्यासाठी 40 ते 45 क्विंटल एकरी उत्पन्न येतं। त्यामुळे हे वाण चारा आणि दाणे दोघांसाठी वापरले जाते। शेतकरी मित्रांनो, आपण अकोल्यात आलो तर एक्झिबिशन मध्ये आम्हाला ही मका बघायला भेटली। तर या मकाचं वैशिष्ट्य म्हणजे या मकामध्ये नवीन असं वाटलं आम्हाला तर या मकाला 2-2 कणस आलेले आणि प्रत्येक कणस साईज एक सारखीच आहे। आणि दुसरा विषय म्हणजे असा तर या मकाची उंची पण खूप जास्त वाढली आहे रेग्युलर मकापेक्षा। तर या मकाचा वाण आम्हाला काहीतरी नवीन वाटला। आणि तिसरी गोष्ट म्हणजे या मकाचे पान आहे ते आपल्या मकाच्या जवळजवळ डबल म्हणते, तुम्ही बघू शकता किती रुंद पान आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही मका जेवढं झाडाला पानं रुंद असतं जेवढे झाडाला पानं जास्त असतात तेवढं त्याच्यामध्ये घटक प्रथिने जास्त असतात, त्याच्यामुळे ही मका जास्तीत जास्त मुरघासाला चालू शकते, शेतकऱ्यांना कमी जागेमध्ये जास्त आवरेज देऊ शकते। अशा रीतीने सरांनी खूप छान शेतकरी मित्रांना माहिती दिली आहे। आणि सर या मकाची तुम्ही कंपनी सांगा आणि याचं बियाणं कुठं भेटेल, काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो पण तुम्ही शेतकरी मित्रांना सांगा। ही कंपनी पोकार सीड्स प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबादची कंपनी आहे। याचं बियाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भेटतं। इथं जवळ आपल्या धीरज ॲग्रो कळस हे आमचे मेन डिस्ट्रीब्युटर आहे। या एरियामध्ये सर्वत्र माल ते देतात। धन्यवाद।